आपण सर्व येणार आहोत, तर 1 जानेवारीला आपले जे भीमसैनिक येणार आहेत त्यांना कुणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आत्तापासून सुव्यवस्थेचं काम चालू आहे. इकडचे आपले भीमसैनिक प्रशासन चांगल्या प्रकारे काम करत आहे. इथे तुम्ही पाहत आहेत की आता इकडे हे बघा, इथं एखाद्या लाईनीमधून येऊन आपल्याला प्रत्येकाला येण्याची लाईन आहे, जाण्याची लाईन आहे, अशी कामं तयारी चालू आहेत. तर आपल्या भीमसैनिकांना सर्वांना मी एकच विनंती करेन की आपण शिस्तीने यायचं आहे आणि शिस्तीने जायचं आहे. आपल्याला इथे कोणत्याही प्रकारचं आपल्याला म्हणजे कोणत्या प्रकारचं डाग लागेल असं आपल्याला कोणतेही काम करायचं नाही आहे. कारण इथे सर्व ठिकाणी बघा कॅमेरे लावलेले आहेत, कॅमेरे निगराणी आहे आणि आपण आपले जे पाचशे महार आहेत यांना मानवंदना करण्यासाठी आपण इथे येत आहोत. तर आपण एकच विनंती करायची आहे की आपल्याला इथं आल्यानंतरला आपल्या हातून कोणत्या प्रकारची अस्वच्छता होणार नाही याचीसुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. तसेच तुम्ही आता इकडे बघाल, आता इकडे नंतरला बुक स्टॉल वगैरे लागेल, इथं बुक स्टॉल वगैरे लागेल सर्व प्रकारची, आणि ते आपण तुम्हाला जे का बुक स्टॉल घ्यायचे ते घेऊ शकता. बाकी काही नाहीत. आता काम चालू आहे इकडे. आता 1 जानेवारीच्या आदल्या म्हणजे 31 डिसेंबरला इथे काम पूर्ण संपेल आणि 30 तारखेला पूर्ण काम संपेल आणि ते सर्व काम संपल्यानंतर आपण इथं मानवंदना देऊन येऊ शकता. मित्रांनो, आज आम्ही जमलो आहेत भीमा कोरेगाव शौर्यस्तंभ. 1 जानेवारी 2026 माझे भीमसैनिक सर्व इकडे येणार आहेत. माझ्या आया बहिणी सर्व इकडे येणार आहेत आणि या शौर्यस्तंभाला जय भीम करायला येणार आहेत. मित्रांनो, शौर्यस्तंभ म्हणजे याचा अर्थ काय होतं? आपले पाचशे महार म्हणजे आपले पाचशे महार जे पूर्वज होते त्यांना स्वाभिमान नव्हता. कारण इथे कुत्र्या मांजरांना स्वाभिमान होता, पण आमच्या महारांना स्वाभिमान नव्हता. म्हणून आपल्या पाचशे महारांनी त्या काळामध्ये ब्रिटिशांकडे मिलिटरी म्हणून काम करत होते, आणि त्या काळामध्ये पेशवे व्हायचे. पेशव्यांनी खूप अत्याचार केला होता, अमानुषपणे अत्याचार केला होता आणि त्या अत्याचारावर सहन होत नव्हता. ब्रिटिशांसोबत लढाई करताना समोर बघितलं आणि इकडे 500 महार आणि सोबत ब्रिटिशांचे 300-400 सैनिक, म्हणजे कमसे कम 1000 सैनिक असतील, आणि समोर पेशव्यांचे 2800 सैनिक होते. 28,000 सैनिक होते पेशव्यांचे, 2800 आणि 28,000च्या वरती सैनिक होते. पण आपल्या 500 महार घाबरले नाही. ब्रिटिश अधिकारी घाबरला होता, पण आपले 500 महार घाबरले नाही. म्हणजे 500 महार काय बोलले? आम्ही घाबरून काय करणार, घरी जाऊन काय करणार, आमच्या आमच्या बायकाला काय सांगणार, त्यांना कुठून घाबरून पळून आलो, आमच्यावर आता पण अत्याचार होत आहे, नंतर होणार आहे, त्याचे मेलेले बेहतर, लढाई करून मरू, पाठी हटणार नाही. ब्रिटिश अधिकारी सुद्धा ऐकून घाबरून गेला, ठीक आहे लढाई करा. पण आपल्या 500 महारांनी एका एकाने 50-100 कापलं आणि भीमाई नदी लाल झाली होती. भीमा नदी अशी लाल झाली होती की 500 महारांनी होऊन गेले आणि हा लढाई झाली. आणि 1 जानेवारीच्या थंड्यामध्ये लढाई झाली. आणि आज आपण बघतोय ब्रिटिशांनी आपल्या 500 महारांचं एक शौर्य प्रतीक म्हणून स्तंभ बांधला गेला आहे. जर हा शौर्य प्रतीक स्तंभ बांधला नसता तर आज कोणाला समजत नसतं ही लढाई झाली होती म्हणून. सर्वांना माझ्या भीमसैनिकांना सांगायचं आहे की ते बाबासाहेब 1 जानेवारीला यायचे आणि सांगायचे की तुमचे पूर्वज महार हे शूरवीर होते, तुम्ही कसे आहेत, तुम्ही पण शूरवीर आहेत. तुम्हाला जागे करा, जागृत व्हा. जागृत होण्याचा एकच मार्ग आहे म्हणजे शिक्षणाशिवाय माणसाचा कुठला मार्ग नाही आहे. म्हणून बाबासाहेबांनी सर्वांना सांगितलेलं आहे, पहिले शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि मला एक स्वाभिमानी सांगावं वाटेल की माझा समाज भीमसैनिक खूप शिकतोय, संघटित होतोय आणि संघर्ष करेल, आताही करेल, पुढे करत राहणार. तर माणूस आहे, माणसाला संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही आहे. माणसाला शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही. शिक्षण हे नेहमी चांगल्या पद्धतीने घेतलं पाहिजे, विज्ञान मार्गाने घेतलं पाहिजे, त्याला शिक्षण बोलतात. आणि मित्रांनो, उद्या तुम्ही 1 जानेवारीला तुम्ही याल, इकडे येताना फक्त वही आणि पेन घेऊन या आणि इतिहासाची पुस्तक घ्या, वाचा आणि आपल्या मुलांना पण सांगा 1 जानेवारी भीमा कोरेगाव काय आहे, सत्याग्रह काय घडला, 14 तारखेला सत्याग्रह का घडला, सर्व सत्याग्रह का घडला, काळाराम मंदिरात सत्याग्रह का घडला हे सांगा. कारण आपल्याला इतिहास हा आपल्याला संघर्ष करायला शिकवतो. जय भीम, नमो बुद्धाय. आणि न्यूज महाराष्ट्र न्यायगर्जना सोशल मीडिया नांदेड. तर मी पुणे या ठिकाणी भीमा कोरेगाव ठिकाणी मी आलेलो आहे आता, आणि माझ्यासोबत या ठिकाणी सुधीर जाधव आमचे धम्मोपासक या ठिकाणी खूप छान अशी माहिती दिलेली आहे. त्याबद्दल मी सरांचे आभार मानतो. आणि अशीच माहिती आपण शेअर करा. आणि आपल्या सर म्हणल्याप्रमाणे की प्रत्येकानं भीमा कोरेगावला येत असताना पेन आणि वही याची साथ सोडू नका. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते आपल्या सर्वांनाच परिचित आहे. म्हणून मी
सुधीर जाधव सर यांचे आभार व्यक्त करतो. सतीश वाघमारे, न्यूज महाराष्ट्र, न्याय गर्जना, सोशल मीडिया, भीमा कोरेगाव, पुणे. क्रांति स्तंभ इतिहास है हमारा कोरेगांव क्रांति स्तंभ.